कथेची सामसूम, अभिनय टामटूम, सुमार पीजेसची धामधूम म्हणजेच चित्रपट चिकी चिकी बुबुम बूम. नमस्कार मित्र हो, मी बघितला चित्रपट चिकी चिकी बुबुम बूम. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटाविषयी. हा चित्रपट म्हणजे हास्य जत्रेचे एक्सटेंडेड व्हर्जनच म्हणावे लागेल. तेच ते कलाकार, तेच ते फालतू जोक्स आणि तीच ती नेहमी डोकं बाजूला ठेवून बघण्याची अट. मराठी चित्रपट कॉमेडीच्या नावाखाली किती दिवस पाचकळ पानचट विनोद आपल्यासमोर ठेवणार आहे कोण जाणे. पण आता अशा चित्रपटांनी डोकं बाजूला ठेवून बघा अशी अट घालणं बंद करावं. प्रेक्षक आता केवळ प्रेक्षक राहिले नसून परीक्षक बनले आहेत हे आता चित्रपटकर्त्यांनी जाणलं पाहिजे. शिवाय चिकी चिकी बुबुम बूम हे एवढं आशयघन नाव ठेवायचं काय कारण असावं याचाही प्रत्यय चित्रपट बघताना येत नाही. असो, चित्रपटाकडे वळूया. ह्यात मुख्य भूमिकेत आहेत स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहेरे, प्रसाद खांडेकर आणि हास्य जत्रेतील बरेच कलाकार त्यांची स्वतःची स्टाईल आणि विनोद घेऊन. हा एक मर्डर मिस्ट्री प्रकारचा चित्रपट आहे, ज्यात काही मित्र शाळेनंतर पहिल्यांदाच भेटणार असतात. त्यासाठी ते एक बंगला बुक करतात, परंतु पार्टी सुरू होताच त्यांना एक डेड बॉडी सापडते आणि तिथूनच पुढची तथाकथित विनोदी घडामोडींची मालिका सुरू होते. चित्रपटाची कथा अतिशय संथ असून सुरुवातीला बराच काळ काही घडतच नाही. त्यात अगदी सुरुवातीला म्हणजे चित्रपटाशी प्रेक्षक कनेक्ट करण्याआधीच एक गाणं घातल्याने चित्रपटावरील पकड ढिली होते. यातले बरेच डायलॉग हे त्याच सीनमध्ये किमान 3 वेळा रिपीट केल्याने विनोद तर दूरच राहतो, पण आपल्याला ते सगळं बघण्याची शिक्षा केली आहे की काय असं वाटत राहतं. ह्या चित्रपटाचं डायरेक्शन जे प्रसाद खांडेकरने केलं आहे अतिशय किरकोळ स्वरूपाचं आहे. लेखनसुद्धा प्रसाद खांडेकर आणि प्रथमेश शिवलकरने केले असल्याने त्यांनी एखादे स्किट लिहावे असंच लेखन केलं आहे. त्यामुळे एखादी घटना घडली किंवा कोणी काहीतरी बोललं तर सगळ्यांचे एक्सप्रेशन कॅच करण्यामध्ये यांनी बराच वेळ घालवला आहे. चित्रपटाची लांबी आरामात 15 ते 20 मिनिटांनी कमी करता आली असती, इतके काही सीन विनाकारण ताणून बनवले आहेत. शिवाय मध्यंतरानंतर एक लावणीचं गाणं अचानक येतं आणि आपलं काम झालं म्हणून निघून जातं. ना त्या गाण्याचं चित्रपटात काही प्रयोजन होतं ना कथेशी संबंध. चित्रपटात गाणं हे असायलाच हवं अशी समजूत डिरेक्टरची झाली असल्याने हे गाणं घातल्याचं दिसतं. ह्यासोबतच काही सीन्समध्ये म्हणजे समोरासमोर डेड बॉडीज लपवणं किंवा घेऊन जाणं, उगाचच ओढून ताणून विनोद करणं, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करणं, ती व्यक्ती जिवंत आहे म्हणून केलेली खटाटोप, ह्या सगळ्यात नाहक मारलं जातं ते म्हणजे लॉजिक. सर्वसाधारण व्यक्ती हास्यासाठी त्या सीनमध्ये काहीतरी लॉजिक शोधेल की नाही. जे दाखवलं आहे ते 10 मिनिटांसाठी ठीक होतं, परत तेच की एखाद्या स्किटसाठी ते ठीक वाटलं असतं. पण तुम्ही त्या डेड बॉडीज जर सातत्याने इकडून तिकडे नेत असाल, नको तिथे ठेवत असाल आणि त्या सारख्या खाली पडत असतील तर ती कॉमेडी नसून त्या बॉडीजची हेळसांड आहे, अपमान आहे. असो, ह्या चित्रपटातले झाडून सगळे पात्र बिनडोक दाखवले आहेत. त्यात त्यांच्या वेगवेगळ्या सवयी. जेव्हा टेन्शन येतं तेव्हा काय तर म्हणे एक पात्र नाचायला लागतं, एक काय तर म्हणे आरशाशीच बोलत बसतं, एकाला किळसवाणा फिट येतो वगैरे वगैरे. यात मराठीतला शाहरुख अर्थात स्वप्नील सगळा भाव खाऊन जातो. तेवढंच एक पात्र आहे जे थोडंसं लॉजिकल बोलतं. याशिवाय ह्यात जी मराठीतली कॅटरीना आहे अर्थात प्राजक्ता माळी, हिने नेहमीप्रमाणे एकच एक्सप्रेशन पूर्ण चित्रपटात सातत्याने टिकवून ठेवले आहे. तिचा राग जितका खोटा वाटतो तितकाच आनंदही आणि विनोदही. यात अजून अनेक पात्र आहेत जे अचानक येतात, कॉमेडी करतात, वीट आणतात आणि निघून जातात. चित्रपटाच्या जमेच्या बाजूमध्ये याचा सस्पेन्स नक्कीच येईल जो चांगला आहे आणि त्यामागची जी स्टोरी दाखवली आहे ती सुद्धा चांगली आहे. थोडक्यात तुम्हाला जर तीच ती हास्य जत्रा त्याच त्या कलाकारांसोबत आणि त्याच त्या विनोदासोबत बघायची इच्छा असल्यास हा चित्रपट नक्की बघा. तुम्हाला लॉजिक विरहित कॉमेडी आवडत असल्यास हाही चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. मी या चित्रपटाला देईल 10 पैकी 4 मार्क्स, कारण 2-3 ठिकाणी खरंच हसायला येतं आणि चित्रपटाचा सस्पेन्स चांगला आहे. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.